दोन स्पर्धकांकडे उत्तेजक द्रव्यांचे इंजेक्शन सापडले असून त्यांना स्पर्धेतून बाद करण्यात आले। मात्र कुस्ती परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी हा आरोप फेटाळलाय। डोपिंग झालं नसून कुणालाही स्पर्धेतून बाद केलेलं नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। अत्यंत मानाची समजली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा नागपूरमधील चिटणीस पार्क मैदानात होणार असून संध्याकाळी या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन होणार आहे। सकाळी प्राथमिक फेरीपूर्वी स्पर्धकांच्या साहित्याची तपासणी झाली। यावेळी दोन स्पर्धकांकडे उत्तेजक द्रव्य असलेली इंजेक्शन सापडल्याची माहिती आहे। असं कुणाला बाद केलं नाही आणि कुणी दोन स्पर्धक सापडलेले नाही, काही झाले नाही ही अफवा आहे। आम्ही पूर्वी ठराव पास करून सगळ्या प्रकारचे उपाययोजना केल्या असल्यामुळं तसं धाडच नाही आणि आम्ही आमचे जे रूट लेवल पासून ज्या तालुका संघटना, जिल्हा संघटना या सगळ्या संघटना त्याची दखल घेऊन त्या पद्धतीने ती पोरं येतात सगळी। त्यामुळे असा प्रकार घडतच नाहीये, आलं लक्षात। परंतु हे आता जे काही मंडळी हे करतायत तर तो त्यांचा विषय, मला काय माहित नाही।